नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांचे मार्फत आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन शिक्षण अंतर्गत आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तत्पूर्वी आपल्या मातृसंस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर विकास सलगर साहेब, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, सेवापूर्व विभागाच्या विभाग प्रमुख खोत मॅडम, तसेच ज्यांनी मार्गदर्शन केले त्या प्राची पाटील मॅडम, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याते यांचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि माझ्या या विचाराला सुरुवात करते. मी उज्ज्वला दीपक पाटील, वारणा एज्युकेशन सोसायटी संचलित डीएड कॉलेज सागाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे मी अध्यापकाचार्य म्हणून मी कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपल्याला पर्यावरण हा विषय आणि तो पेपर क्रमांक 1 साठी 30 गुण निर्देशित केलेला आहे. मी आज तुम्हाला पर्यावरण अभ्यासामधील परिसर अभ्यासामधील आपले पर्यावरण, त्यामध्ये निसर्ग, प्राणी, वनस्पती, हवा आणि माती या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे निसर्ग. निसर्ग हा जीवनाचा पाया आहे. निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, ज्यात हवा, पाणी, वृक्ष, प्राणी, पक्षी आणि संपूर्ण भौतिक जग यांचा समावेश होतो. निसर्ग माता या नात्याने तो आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र आणि निवारा हे निसर्गात मानवसृष्टीला मिळते. मानवी जीवन निसर्गातच सुरू होते आणि निसर्गातच त्याचा शेवट होतो. म्हणूनच तो जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपण पाहतो. सूर्यचंद्र आकाश, पाऊस, वारे, संपूर्ण नद्या, डोंगर, जंगल, प्राणी व माणूस हे सर्व निसर्गाच्या साखळीत गुंफलेले आहेत. निसर्गातील घटक हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन यांच्यात परस्पर अवलंबून असे हे सर्व घटक आहेत. थोडक्यात काय तर एकमेकावर अवलंबून हे सर्व घटक आहेत. निसर्ग जीवनाला आवश्यक ऊर्जा, संसाधने आणि आश्रय पुरवितो, कारण मानवाच्या मूलभूत गरजा या निसर्गावर अवलंबून असतात. नैसर्गिक आपत्ती: 1. भूकंप, 2. पूर, 3. दुष्काळ, 4. वादळे ही निसर्गाच्या असंतुलनाची चिन्हे आहेत. मानवी आपत्ती: 1. युद्ध, 2. दहशतवाद, 3. औद्योगिक अपघात. या आपत्ती मानवी आपत्ती आहेत. निसर्गाचे जतन म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे रक्षण आहे. झाडे लावा, झाडे जगवा ही मानवात अंतःकरणात प्रेरित केली पाहिजे. झाडे, फुले, आकाश, माती, पाणी, सूर्य, कीटक, वारा हे सर्व निसर्गाच्या अधीन आहेत. त्यामुळे आपला निसर्ग जसा सुंदर आहे तसाच ठेवला पाहिजे. हे निसर्गाचे महत्त्व आहे. आता बघा निसर्गाचे फायदे. यामध्ये निसर्ग हा जीवनाचा भक्कम मोठा पाया आहे. अन्न, पाणी, हवा व निवारा हा आपल्याला निसर्गामध्येच मिळतो. 2 नंबरचा फायदा बघा, आरोग्यासाठी हा फायदा आहे. शुद्ध हवा मिळते, पाणी पण निसर्गातच मिळते. पोषण, मानसिक शांती व आनंदसुद्धा हा निसर्गामध्येच मिळतो. 3 नंबर हवामान, पर्जन्य, तापमान यांचे संतुलन सुद्धा निसर्गच करत असतो. 4 नंबर ऊर्जा स्रोत, सूर्य, वारा, पाणी, संस्कृती, कला व परस्परांना प्रेरणा देतो तो म्हणजे निसर्गच होय. आता याच्या पुढचा घटक बघा, निसर्गाचे घटक. निसर्गाच्या घटकामध्ये 1. जीवसृष्टी घटक, बायोटिक कंपोनेंट्स. प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश जीवसृष्टीमध्ये होतो. 1. प्राणी, ॲनिमल्स. त्यामध्ये माणसे, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, जलचर प्राणी यांचा समावेश होतो. 2 नंबर वनस्पती, प्लॅन्ट्स. त्यामध्ये झाडे, गवत, फुले, फळझाडे इत्यादी समावेश होतो. 3 नंबर सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम. यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, अमिबा यांचा समावेश होतो. आता जीवसृष्टीनंतर अजैव घटक आहेत बघा.
अबायोटिक कंपाउंड्स हे निसर्गातील निर्जीव घटक आहेत जे सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये मृदा, सॉइल म्हणजेच माती, 2 नंबर पाणी, वॉटर, 3 नंबर आहे हवा, एअर, 4 नंबर प्रकाश, सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, 5 नंबर तापमान, टेम्परेचर आणि 6 नंबर डोंगर. हे सर्व निसर्गातील निर्जीव घटक आहेत. 3 नंबर बघा पुनर्नवीकरण घटक, रिन्युएबल, जसे की सूर्यप्रकाश, वारा, जलविद्युत हे घटक संपले तरी ते पुन्हा तयार करता येतात. 4 नंबरचा बघा अपुनर्नवीकरण घटक, नॉन रिन्युएबल रिसोर्स. हे स्रोत असे आहे की जे निसर्गात खूप मंद गतीने तयार होतात. उदाहरणार्थ खनिजे, मिनरल्स, जमिनीतून मिळणारे धातू व खनिजे पदार्थ जसे लोखंड, तांबे, सोने, ॲल्युमिनियम हे एकदा वापरले की पुन्हा तयार होत नाही. इंधन पण तसंच आहे, म्हणजेच काय तर तेल, पेट्रोलियम, कार, ट्रक, यंत्रसामुग्री यांचा वापर केला जातो. कोळसा, कोल वीज निर्मितीसाठी औद्योगिक प्रक्रियामध्ये वापरला जातो. याच्या समस्या पण निर्माण होतात अपुनर्नवीकरण घटकाच्या. कोणत्या तर एकदा संपले की लगेच निर्माण होत नाही. 2 नंबर काय तर भविष्यात त्याच्या अभावामुळे ऊर्जा संकट सुद्धा निर्माण होऊ शकते. याच्यानंतरची बघा नैसर्गिक आपत्ती 5 नंबरची. त्यामध्ये पूर, दुष्काळ, वादळ, भूकंप आणि पूर असे 4 घटक येतात. त्यामध्ये पूर बघा, पूर येण्याची कारणे काय असतात तर जोरदार पाऊस, नद्यांना आलेला पूर, धरण तुटणे हे काय होतं तर कारणे होतात निर्माण. त्याचा परिणाम कोणता होतोय तर घराचे नुकसान होते, शेती पाण्यात जाणे होते आणि जीवितहानी पण होते. त्याच्यावरचा उपाय बघा पूर आल्यानंतर जलसंधारण करणे, योग्य निचरा व्यवस्था, पुराची पूर्व सूचना दिली पाहिजे लोकांना, हे त्यामध्ये उपायामध्ये येतं. त्याच्यानंतर बघा नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळ, दुष्काळाची कारणे बघा पावसाच्या अभावामुळे दुष्काळ येतो, अति जंगलतोड झाल्यामुळे सुद्धा दुष्काळ येतो आणि भूजल कमी होणे हे पण दुष्काळाचं कारण आहे. त्याचे परिणाम बघा पाणी टंचाई, शेतीवर परिणाम, शेतीला आवश्यक असा पाणी पुरवठा नसणे, अन्नधान्याचा पण तुटवडा निर्माण होतो. म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर पाणी टंचाई पण होते, शेतीला परिणाम होतो, शेतीला आवश्यक असा पाणी पुरवठा होत नसतो. त्यामुळं मानवाला अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो. त्याच्यावर उपाय बघा पाण्याचा योग्य वापर करणे, जलसंधारण करणे आणि वृक्षारोपण करणे, म्हणजे काय तर झाडे लावा झाडे जगवा हा उपाय आहे. त्याच्यानंतरचा बघा नैसर्गिक आपत्तीमधला वादळ का निर्माण होते तर समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम हवा व थंड हवेच्या एकत्रित हालचालीमुळे वादळ निर्माण होते. त्याचा परिणाम बघा वीज गळती, झाडे उन्मळणे किंवा पडणे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, तसेच जीवित व आर्थिक हानी होते. याच्यावरचा उपाय बघा वादळावरचा सुरक्षित आश्रयस्थळे, वेळी सूचना देणे किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ सावधगिरी असणे. म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर ज्या वेळेला वादळ होतं त्यावेळेला मासेमारी जी पकडतात त्यांना ते सांगायला पाहिजे किंवा सावधगिरीने बसा असं सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा नैसर्गिक आपत्तीमधला भूकंप, पृथ्वीच्या अंतरंगात थरामध्ये होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतो. पृथ्वीच्या अंतरंगात थरामध्ये होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप हा होतो. त्याचा परिणाम बघा जमिनीला तडे जाणे, इमारती कोसळणे, सुनामीची शक्यता असणे आणि जीवितहानी असणे इत्यादी काय होत असतात, त्याचे परिणाम होत असतात. हे असे निसर्गाचे काय तर 5 घटक आहेत. कोणते 5 घटक? जीवसृष्टी, निर्जीव, पुनर्वनीकरण, अपुनर्वनीकरण आणि नैसर्गिक आपत्ती. त्याच्या पुढचा भाग बघा भारतातील निसर्ग. त्याच्यात 1 नंबर बघा भारताचा भौगोलिक विस्तार, विविध हिमालय, वाळवंट,
पठारे, समुद्रकिनारे हा काय तर भारताचा भौगोलिक विस्तार आहे. भारताला काय झालं समुद्रकिनारे पण लाभलेला आहे. 2 नंबर बघा पर्जन्यवन्य, ईशान्य भारत व पश्चिम घाट. 3 नंबर जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजे काय तर त्यामध्ये उदाहरण दिलंय पश्चिम घाट, हिमालय, अंदमान निकोबार बेट. 4 नंबर भारतात 47,000 पेक्षा अधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत तर 81,000 प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हा काय तर भारताला लाभलेला निसर्ग आहे. निसर्गामुळे कृषीप्रधान अर्थव्यवस्था शक्य झाली आहे. निसर्ग संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, पर्यावरण यांना कायदे लागू आहेत. याच्यानंतर बघा निसर्ग या घटकावर टीईटी परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे बघा. प्रश्न 1 पुढील निर्जीव घटक कोणते? पुढील निर्जीव घटक कोणते? त्यामध्ये पर्याय बघा अ हवा पाणी, ब माती डोंगर, क सूर्यप्रकाश, ड वरील सर्व बरोबर. तर याचं उत्तर काय असेल तर कारण हवा पाणी माती डोंगर आणि सूर्यप्रकाश हे सर्वच निर्जीव घटक आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे. म्हणजे काय तर वरील सर्व बरोबर हे याचं उत्तर आहे. तर ह्याच्यानंतरचा दुसरा घटक बघा पर्यावरणातला प्राणी. प्राणी बघा प्राण्याचे महत्त्व. प्राणी हे अन्नसाखळीचे फूड चेन महत्त्वाचे दुय्यम घटक आहेत. परागीभवन, पोलिनेशन व बियांचे प्रसारण करतात. 3 नंबर अन्न, दूध, अंडी, लोकर, चामडे यासारखी साधने पुरवितात. 4 नंबर पाण्याचे श्रम, शेतीची मशागत, वाहतुकीसाठी व सुरक्षा करण्यासाठी कुत्रा व घोडा हे प्राण्यांचा वापर करतात. तसेच पर्यावरण संतुलन राखतात व जैवविविधता वाढवतात. आता ह्याच्यानंतरचा दुसरा म्हणजे घटक आहे किंवा प्राण्यांचा प्रकार आपण आता पाहूया. त्यामध्ये पाळीव प्राणी म्हणजेच घरगुती प्राणी होय. यामध्ये बघा पाळीव प्राणी म्हणजे असे प्राणी जे माणसाच्या देखरेखीखाली त्याच्या घरात सोबती आणि इतर कामासाठी वाढविले जातात. पाळीव प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांना माणसांनी हजारो वर्षापासून आपल्या घरात किंवा शेतात पाळले जातात. ते मानवावर अन्न, पाणी, निवारा यासाठी ते अवलंबून असतात. म्हणजे काय तर हे प्राणी आहेत ते आपल्या मानवावर अवलंबून असतात. कशासाठी तर अन्न, पाणी आणि निवारा यासाठी ते अवलंबून असतात. पाळीव प्राणी म्हणजेच उदाहरणार्थ बघा गाई, म्हैशी, कुत्रे, मेंढ्या ही आहेत. याच्यातला बघा दुसरा प्रकार पाळीव पक्षी. पाळीव पक्षी म्हणजे माणसाच्या सहवासात राहणारे म्हणजेच माणसाळलेले असतात. उदाहरणार्थ कोंबडी, बदक, पारवे म्हणजेच पोपट. जे प्राणी पाळीव असतात ते प्रेमळ आणि मैत्रीपूर्व असतात. त्यांचे आणि त्याच्या मालकाशी नाते जोडलेले असते. 3 नंबर बघा जंगली प्राणी. जंगली प्राणी म्हणजेच असे प्राणी जे जंगलात, डोंगरात, गवताळ मैदानी भागामध्ये किंवा निसर्गात मुक्तपणे राहतात आणि स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. जंगली प्राण्यांचे सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये 1 मांसाहारी प्राणी कार्निव्हरस. हे प्राणी इतर प्राण्यावर शिकारी करून अन्न मिळवतात. हे प्राणी काय करतात तर इतर प्राण्यावर शिकार करतात आणि आपले अन्न मिळवतात. उदाहरणार्थ सिंह, वाघ, बिबट्या, कोल्हा, लांडगा इत्यादी. 2 नंबर शाकाहारी प्राणी
हर्बिवर्स हे प्राणी फक्त झाडांची पाने, गवत, फळे वगैरे किंवा चारा असेही खातात. त्यामध्ये उदाहरण कोणते येतं तर हत्ती, हरिण, जेब्रा, गेंडा, अस्वल इत्यादी. जंगली प्राणीमधला बघा वाघ. वाघ हा आशिया खंडातील विविध भागात आढळतो. वाघ हे एक शक्तिशाली प्राणी आहे. शिकार करण्यात त्याचा पहिला क्रमांक येतो. हरिण, डुक्कर यासारख्या प्राण्यांची शिकार तो करतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावरील काळे पट्टे ते त्याला शिकारीत मदत करतात. वाघ हा एकांतप्रिय आहे. त्याच्यातला बघा जंगली प्राण्यामधला 2 नंबरचा हत्ती. हत्ती आपण बघितलेला आहे. सर्वात वजनदार प्राणी म्हणून हत्ती याला ओळखलं जातं. हत्ती हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा जमिनीवर राहणारा सस्तन असा प्राणी आहे. हत्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांब सोंड होय. म्हणजे हत्तीची सोंड कशी आहे? मोठी लांब आहे. सोंड म्हणजे हत्तीचा नाक व वरचा होठ एकत्र येऊन बनलेली लांब अशी रचना होय. ती खाण्यापिण्यास, पाणी उचलण्यासाठी, वस्तू पकडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे सोंडेचा वापर हत्ती कशासाठी करतो तर खाण्यापिण्यासाठी किंवा एखादी वस्तू उचलण्यासाठी, एखादी वस्तू वर पकडून आपल्याला खाण्यासाठी त्याचा वापर तो करत असतो. अस्वल. याच्यातला पुढचा बघा अस्वल. अस्वलचे दुसरे नाव काय आहे तर साळींदर. इंग्रजीमध्ये त्याला बियर म्हणतात. अस्वल हे कुठं राहतं तर जंगलात राहतं आणि तिथेच राहून त्याचे ते झाडावर वगैरे राहत असतं. त्याचा अन्नपदार्थ कोणतं तर झाडांची फळे किंवा कीटक हे ते खात असतं. त्याच्यानंतरच बघा सिंह. सिंह पण हा जंगली प्राणी आहे. तो पण जंगलामध्येच राहतो आणि इतर प्राण्यावर काय असतं त्याचं वर्चस्व असतं. तो पण काय खातो तर प्राणीच खात असतो. सस्तन प्राणी असल्यामुळे तो हे सर्व खात असतो. त्याच्यानंतर बघा जलीय प्राणी. मासे आहेत, डॉल्फिन आहेत, कासव आहेत. मासेमध्ये काय आहे तर मासे आपल्याला कुठे सापडतं तर समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये सापडत असतं. आणि डॉल्फिन हा मासा सर्वात जास्त मोठा मासा आहे. आणि माशामध्ये कोणता तर देवमासा पण मोठा प्रसिद्ध आहे. कासव पण त्याच पद्धतीनं म्हणजे पाण्यामध्ये राहतं, त्यामुळे तो कुठे असतो तर जलचर प्राणी म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच पद्धतीने बघा प्राण्यांचा पुढचा प्रकार कीटक. कीटकामध्ये कोणतं येतं तर मधमाशा, फुलपाखरे आणि माशी असे हे प्रकार येतात. मधमाशा या कुठे असतात तर झाडावर असतात. ते मधमाशा मध काय करतं, माशा ह्या मधाचं पोळं तयार करून त्या राहत असतात. ते काय खातात तर फुलांचा गंधवास ते खात असतात. फुलपाखरे पण तसेच. फुलपाखरे पण बाहेरच राहतात. कीटक प्राणी आहे तो आणि तो उडूनच तो इकडे तिकडे येऊन खात असतो. याच्या पुढचा बघा भारतातील प्राणी जीवन. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये रॉयल बेंगल टायगर. 2 नंबर बघा मोर हा पक्षी आहे. तर मोर हा काय आहे तर भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखलं जातं. 3 नंबर गंगेतील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून ओळखलं जातं. 4 नंबर हत्ती. आशियाई या हत्तीची संख्या भारतात जास्त प्रमाणात आहे. म्हणजे हत्तीची जी जात आहे त्यामध्ये आशियाई नावाच्या या हत्तीची संख्या भारतामध्ये आपल्या जास्त प्रमाणात आढळून येते. 5 नंबर भारतामध्ये
पर्यटन स्थळं आहेत. त्यामध्ये हिमालय, पश्चिम घाट, सुंदरवन अशी ही पर्यटन स्थळं आहेत. आणि संरक्षित क्षेत्र बघा शेवटचं, जिम कार्बेट, कान्हा, गीर अभयारण्य, कांजीरंगा ही काय आहेत तर संरक्षित अशी क्षेत्र आहेत. ह्याच्यात बघा प्राणी या घटकावर टीईटी परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1, प्राणी संरक्षणासाठीचे उपाय कोणते? त्याच्यातले पर्याय बघा. अ. शिकारीवर बंदी. ब. राष्ट्रीय उद्याने अभयारण्याची निर्मिती. क. फक्त अ बरोबर. ड. अ आणि ब दोन्ही बरोबर. याच्यातलं उत्तर काय असू शकतं तर शिकारीवर पण बंदी केली पाहिजे आणि राष्ट्रीय उद्याने अभयारण्याची पण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे दोन्ही पण हे काय तर दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. त्यामुळं ड, पर्याय क्रमांक ड, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. त्याच्या पुढचा घटक बघा, पर्यावरण अभ्यासातील तिसरा घटक वनस्पती. वनस्पती आपल्याला हवा, अन्न आणि पाणी देतात. तसेच कपडे, निवारा आणि औषधासाठी आवश्यक कच्चा माल पुरवितात. प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या ऑक्सिजन तयार करतात, ज्यामुळे जीवसृष्टी टिकून राहते. वनस्पतीचे अन्न म्हणून आपण त्याचा वापर करतो. उदाहरणार्थ धान्य, भाज्या व फळे म्हणून त्याचा वापर करतो. तर औषध म्हणून सुद्धा वनस्पती वापर करतात. उदाहरणार्थ कोरफड, हळद, तुळस यांचा उपयोग ते करत असतात. वनस्पतीचे महत्त्व बघा. वनस्पती प्राणवायू ऑक्सिजन तयार करतात व कार्बन डायऑक्साईड शोषतात. म्हणजे प्राणवायू ते तयार स्वतः करतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषतात. वनस्पतीला पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून ओळखतात. वनस्पतीला पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून ओळखतात. 3 नंबर बघा. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, औषधी व मसाले उपलब्ध करून देतात. म्हणजे वनस्पती आपल्याला भाजीपाला पण देतात, औषधे पण देतात आणि मसाले पण आपल्याला देतात. वनस्पती पावसाचे व हवामानाचे संतुलन व्यवस्थित ठेवतात. मातीची धूप यापासून ते रोखतात. म्हणजे वनस्पती आपल्याला मातीच्या धुपीपासून सुद्धा रोखत असतात. घर, औद्योगिक व औषधी उपयोगासाठी कच्चा माल पुरवण्याचे ते काम करतात. म्हणूनच वनस्पतीचे महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या पुढचा घटक बघा. वनस्पतीचे प्रकार. वनस्पतीच्या प्रकारामध्ये वनस्पतीचे प्रकार एकूण 6 पडतात. त्यामध्ये वनस्पतीचे विविध प्रकार त्याच्या स्वरूपानुसार विभागलेले असतात. वनस्पतीचे वर्गीकरण हे केले जाते. त्यामधील वनस्पतीचा पहिला प्रकार म्हणजे वृक्ष, झाडे, इंग्रजीमध्ये त्याला ट्रीज म्हणतात. या वनस्पतीचा देठ जाड, मजबूत असतो. त्याची उंची जास्त असते आणि त्याचे आयुर्मान हे जास्त वर्षे असते. त्याचा आकारमानही मोठा असतो. उदाहरणार्थ आंबा, वड, पिंपळ, नारळ. म्हणजे ही जी झाडं आहेत, ही जी वनस्पती आहेत, यांचा बुंदा हा मोठा असतो. म्हणजे देठ हा जाड असतो. आंबा, वड, पिंपळ, नारळ. वनस्पतीच्या प्रकारामधला दुसरा प्रकार झुडपे, शर्ब्स. याची उंची झाडापेक्षा कमी असते. म्हणजे मोठ्या झाडापेक्षा कमी असते. याचा देठ मऊ किंवा मध्यम कठीण असतो. एका हंगामात वाढूनही ते अनेक वर्ष जगू शकतात. उदाहरणार्थ गुलाब,
करंजी, जास्वंद, शेवंती इत्यादी त्याची आहेत. त्याच्यातला तिसरा प्रकार बघा, औषधी हर्ब्स. परिसर अभ्यासासाठी आवश्यक तुळस, कोथिंबीर आणि पुदिना या वनस्पतीचा वापर केला जातो. त्यामध्ये बघा तुळशीचा उपयोग धार्मिक कारणासाठी तसेच औषध म्हणून केला जातो. तुळस ही एक पवित्र आणि औषधी वनस्पती आहे जी श्वसन, त्वचेचा आजार आणि दातासाठी फायदेशीर आहे. कोथिंबीर, कोरिएंडर. कोथिंबीर ही एक सुवासिक औषधी वनस्पती आहे. तिचा वापर अन्न पदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये त्याचा वापर केला जातो. कोथिंबीर पचनासाठी चांगली असून पोटासंबंधी अनेक तक्रारीवर आराम देते. त्याच्यातला बघा पुदिना, औषधी वनस्पतीमधला पुदिना. मिंट. पुदिना स्वयंपाकात वापरला जातो. तसेच टूथपेस्ट आणि औषधी उद्योगात त्याचा उपयोग होतो. पुदिना शरीराला थंडावा देतो. तसेच श्वसनमार्गाच्या समस्या, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीला पण ते उपयोगी ठरते. म्हणजे औषधी वनस्पतीमध्ये तुळस, कोथिंबीर आणि पुदिना हे 3 वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातला पुढचा बघा, वनस्पतीच्या प्रकारामधला वेल, क्लाइंबर्स. परिसर अभ्यासात वेल किंवा वेली या एक खास प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यांची खोडे मजबूत नसल्यामुळे त्यांना वाढण्यासाठी इतर मजबूत आधारांची गरज असते. सूर्यप्रकाशाच्या दिशेने वर चढत जातात. उदाहरणार्थ भोपळा, कारले, द्राक्षे, दोडका, मोगरा ही वेलीची सामान्य उदाहरणे आहेत. वेलीचे 2 प्रकार बघा, फळवेली आणि पुष्पवेली. फळवेलीमध्ये भोपळा, कारले, कलिंगड, द्राक्षे या वेली अनेक फळे व भाज्या देतात ज्यांचा आपण अन्न म्हणून त्याचा वापर करतो. पुष्पवेलीमध्ये मोगरा यासारख्या अनेक फुलांच्या वेली असतात ज्यांचा उपयोग बागेत केला जातो. उदाहरणार्थ चिनी गुलाब सारखे अशी वनस्पती असू शकते. 5 नंबर, औषधी वनस्पती, मेडिकल प्लॅन्ट्स. त्यामध्ये हळद आणि आले यासारख्या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे गुणधर्म आहेत. म्हणजे बघा, हळद आणि आले यासारख्या वनस्पती आपल्याला औषधी वनस्पती म्हणून त्याचा वापर आपण करू शकतो. महाराष्ट्रात बघा, हिंगोली हा जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. वनस्पती प्रकारामध्ये 6 नंबरचा धान्य व पिके. परिसरातील प्रमुख धान्य पिकामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका आणि कडधान्ये यांचा समावेश होतो. तर खाद्य पिकामध्ये डाळी, तेलबिया, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो. ही पिके मानवी अन्नासाठी वापरली जातात. गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी ही पिके मानवाच्या आहारातील एक प्रमुख धान्य आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी ही पिके मानवाला अत्यंत गरजेची अशी ही आहेत. अशा रीतीने आपण वनस्पतीचे प्रकार बघितले. आता याच्यानंतरचा भाग बघूया, भारतातील वनस्पती संपदा. भारतातील वनस्पती संपदा. त्यातली 1 नंबरची, भारताची वनस्पती संपदा खूप समृद्ध असून जागतिक स्तरावर वनस्पती विविधतेत भारत 10व्या स्थानावर किंवा 10व्या क्रमांकावर तो आहे. त्याच्यातले 2 नंबर बघा, भारतातील वनसंपदा ही अत्यंत समृद्ध आहे पण
सुपीक जमिनीचे प्रमाण मर्यादित आहे. विशेषतः राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा काही भाग नापीक आहे. गहू, तांदूळ याचे पीक घेतले जाते. गहू, तांदूळ, ऊस व याचे पीक यामध्ये घेतले जाते. भारतातील वनसंपदेमध्ये बघा 3 नंबर. भारतामध्ये औषधी वनस्पती संपदा ही विविध राज्यामध्ये मिळते. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ईशान्य भारत येथे भेटते. भारतातील 2000 जाती आहेत, त्यापासून औषध तयार करतात. याच्यातला 4 नंबर बघा. पश्चिम घाट, हिमालय व ईशान्य भारत हे जैवविविधतेत हॉटस्पॉट घटक आहेत. त्यातला बघा 1 हिमालय. हिमालय हा प्रदेश जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट आहे. पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. 2 नंबर. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हा भाग पसरलेला आहे. येथे भारतातील अनेक वनस्पती, मासे, पक्षी आणि सस्तन प्राणी आढळतात. 3 नंबर. इंडो बर्मा प्रदेश म्हणून ईशान्य भारत हा ओळखला जातो. हा पूर्व हिमालय आणि पूर्व भारताचा भाग असून तो जैविकदृष्ट्या समृद्ध आहे. त्याच्यानंतर 5 नंबर बघा. कोरड्या प्रदेशात. कोरड्या भागात किंवा कोरड्या प्रदेशात बाजरी, ज्वारी, डाळी यांचे प्रमाण आढळते. त्याच्यातला 6 नंबरचा बघा. वनस्पती. भारतातील प्रमुख वनस्पती संपदेत सागवान, साल, देवदार, चंदन यासारख्या बहुमोल वृक्षांचा समावेश होतो. त्यातला 1 नंबर बघा. सागवान हे एक उष्णकटिबंधीय पानझडी आणि मोठे झाड आहे. फर्निचर, नौका निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. गरम व दमट हवामानात सरासरी 27 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस तापमानात आणि 1200 ते 2500 मिलीमीटर पर्जन्यमानात चांगले ते वाढते. त्याच्यानंतर साल बघा. वनस्पती बघा दुसरी. साल. झाड पण तसेच आहे. हे उष्णकटिबंधीय पानझडी आहे. याचा उपयोग बांधकामासाठी होतो. त्याच्यानंतर 3रं बघा. वनस्पती. देवदार. देवदार हा वृक्ष पश्चिम हिमालयात आढळणारी एक औषधी वनस्पती आहे. हे एक मोठे शंकूच्या आकाराचे झाड आहे. चंदन. त्याच्यानंतरचं बघा. चंदन हे एक सुगंधी लाकूड देणारे झाड आहे. यातून चंदन तेल काढले जाते. भारतात कर्नाटकात व तामिळनाडूत कोरड्या विभागात आढळते. अशा रीतीने भारतातील वनस्पती संपदा विविधतेने नटलेली आहे. याच्यानंतरचा पुढचं बघा. वनस्पती संवर्धनाची गरज. जंगलतोडमुळे मातीचे धूप व तापमानात वाढ होते. जंगलतोड केल्यामुळे मातीचा कस निघून जातो आणि त्यामध्ये त्याचं धूप हे होत असतं. हवामान बदलामुळे वनस्पतीचा ऱ्हास होतो. हवामान बदलामुळे वनस्पतींचा ऱ्हास होतो. 3 नंबर. औषधी व दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याचा धोका होतो. 4 नंबर. औद्योगिक प्रदूषणामुळे झाडांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वनस्पती संवर्धनाची काळाची गरज आहे हे लक्षात येते. त्याच्या पुढचं बघा. संवर्धनासाठी उपाय म्हणजे वनस्पती संवर्धनाचे उपाय. 1. वृक्ष व
वनरोपण, वृक्ष लागवड व वनरोपण. 2 नंबर जंगलतोड रोखण्यासाठी कठोर कायदे. म्हणजे काय तर जंगलतोड रोखण्यासाठी कठोर कायदे व नियम केले पाहिजेत किंवा नियम लागू केले पाहिजेत. 3 नंबर औषधी वनस्पतीचे संरक्षण किंवा लागवड केली पाहिजे. 4 नंबर पर्यावरण शिक्षणाद्वारे जनजागृती केली पाहिजे. पर्यावरण शिक्षणाद्वारे मोहिमेअंतर्गत जनजागृती ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. 5 नंबर सेंद्रिय शेती व पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे शेती करत असताना ती सेंद्रिय पद्धतीनेच केली पाहिजे. आता आपण वनस्पती या घटकावर टीईटी परीक्षेत विचारलेले प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? त्याचा पर्याय क्रमांक बघा. अ. परभणी, ब. नांदेड, क. हिंगोली, ड. गोंदिया. तर याचे उत्तर आहे क. हिंगोली. म्हणजे काय तर हळदीचा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याला ओळखले जाते. ह्याच्या पुढचा घटक बघा. पर्यावरण अभ्यासमधला परिसर अभ्यासामधला 4था घटक हवा. आता यामध्ये बघा हवेचे महत्त्व. हवा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. विशेषतः त्यातील ऑक्सिजनमुळे सजीवांच्या शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या चयापचय क्रिया ऑक्सिजनद्वारे चालतात किंवा त्या होत असतात. म्हणूनच श्वसनासाठी प्राणवायू O2 ची आवश्यकता आहे. वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड CO2 उपयोगी ठरते. त्याच्यातलं बघा हवा तापमानाचे व हवामानाचे संतुलन राखते. पाणी चक्रात वॉटर सायकल व पावसात हवेची भूमिका महत्त्वाची आहे. पाणी चक्रात वॉटर सायकल व पावसात हवेची भूमिका काय आहे तर महत्त्वाची आहे. ध्वनी म्हणजेच आवाज, साऊंड. ध्वनी हा हवेच्या माध्यमातून प्रसारित होतो. आपले जीवन हे सुखकारक होण्यासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी शुद्ध हवा आवश्यक आहे. म्हणजे आपले जीवन हे सुखकारक होण्यासाठी आपल्याला शुद्ध हवेचीच काय तर गरज आहे. तर हवेचं बघा पुढचा घटक आहे हवेचे घटक. भारतातील हवेत प्रामुख्याने ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू सुमारे 21% आहे. तर नायट्रोजन 78% आहे आणि कार्बन डायऑक्साईड किती आहे तर 0.03% असे आहे. ऑक्सिजन जीवसृष्टीसाठी म्हणजेच ऑक्सिजन म्हणजे काय तर प्राणवायू. ऑक्सिजन जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असलेला वायू आहे जो सुमारे 21% असतो. नंतर बघा नायट्रोजन हवेतील सर्वात जास्त प्रमाणात असलेला वायू सुमारे 78% आहे. म्हणजे आपल्या हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त आहे ते म्हणजे 78% आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये बघा वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतो. तो सुमारे 0.03% असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड कशासाठी उपयुक्त तर वनस्पतींना. त्याच्यानंतर बघा ऑर्गॉन, हेलियम, ओझोन, मिथेन, हायड्रोजन, झेनॉन यासारखे वायू कमी प्रमाणात आढळतात. जलबाष्प, पाण्याची वाफ हवेच्या बदलत्या प्रमाणावर ठरविले जाते. जलबाष्प, पाण्याची वाफ, वॉटर वेपर ही काय तर हवेच्या बदलावर त्याच्या बदलत्या प्रमाणावर ती ठरवली जाते. त्याच्यानंतर बघा धूळकण मेघनिर्मितीत भूमिका असते. हवेत धुळीचे कण असतात. म्हणजे ज्यावेळेला मेघनिर्मिती म्हणजे पाऊस पडणार असतो त्यावेळेला वारं सुटलेलं असतं किंवा हवा सुटलेली असती त्यावेळेला हवेत
धुळीचे कण हे जास्त आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा भारतातील हवेची वैशिष्ट्ये. हवा या घटकामध्ये भारतातील हवेची वैशिष्ट्ये. त्यामध्ये एक बघा, भारताची हवा मान्सून आधारित हवामान प्रणालीने परिभाषित केली जाते, ज्यात तापमान, पर्जन्य आणि वाऱ्याची दिशा यासारख्या घटकांचा समावेश असतो. हवामानाचा प्रभाव देशाच्या विस्तृत भौगोलिक प्रदेशामुळे आणि विविध भूस्वरूपामुळे बदलतो. हवामान बदलामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यासारख्या ऋतूंचा अनुभव येतो. भारतातील हवेची वैशिष्ट्यामध्ये एक, विविध ऋतूंचा अनुभव. भारतात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंचे स्पष्ट दर्शन होते. हे हवामानातील वैविध्य हवेच्या प्रभावामुळे घडते, जे जगातील इतर भागापेक्षा काय असतं तर वेगळे आहेत. त्याच्यातलं 2 नंबर बघा, मान्सून पद्धती. भारताची हवा विशेषतः मान्सून या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबर दक्षिण पश्चिम मान्सून पाऊस आणतो, तर ऑक्टोबरमध्ये उत्तर पूर्व मान्सून पावसाचा पुरवठा करतो. भारतीय हवामान प्रामुख्याने मान्सून वाऱ्याच्या वर्चस्वाखाली असते. 3 नंबर, प्रदेशानुसार विविधता. भारताच्या हवेत मोठा भौगोलिक फरक दिसतो. हिमालयीन भागात थंड हवा तर राजस्थानात कोरडी वाळवंटी हवा आढळते. किनारी भागात ओलसर व दमट हवा तर दख्खन पठारावर कोरडी हवा आढळते. 4 नंबर बघा, पिकांसाठी उपयुक्त. हवेतील विविधता व ऋतूचे चक्र शेतीसाठी अनुकूल आहे. खरीप, रब्बी, जायद अशी शेती पिके हवामानानुसार घेतली जातात. 5 नंबर, सांस्कृतिक व जीवनशैलीवर प्रभाव टाकणारे. हवेतील बदलामुळे लोकांची वेशभूषा, अन्न पद्धती, राहणीमान व सणोत्सव ठरतात. उदाहरणार्थ, हिवाळ्यात पतंगोत्सव तर तो संक्रांतीला असतो, तर पावसाळ्यात बेंदूर हा सण शेतकऱ्यांचा म्हणून ओळखला जातो. 6 नंबरचा बघा, जैवविविधतेसाठी पोषक. विविध हवामानामुळे भारतात उष्णकटिबंधीय, जंगल, वाळवंट, डोंगराळ हवामान, किनारी हवामान असे भिन्न पर्यावरण तयार झाले आहे, ज्यामुळे जगातील सर्वाधिक जैवविविधता भारतात आहे. हे आपण भारतातील हवेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. याच्यानंतर बघा, हवा प्रदूषणाची कारणे. भारतातील हवा प्रदूषणाची मुख्य कारणे म्हणजेच औद्योगिक निघणारा धूर, शेतीमधील कचरा जाळणे, जीवाश्म इंधनाचा वापर आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेले शहरीकरण व घरगुती इंधनांचा वापर ही मानवनिर्मित कारणे आहेत. त्यामध्ये वाहने, स्वयंचलित ट्रक आणि बसमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेत प्रदूषण मिसळतात. त्याच्यात बघा, औद्योगिक वायू. कारखान्यामधून निघणारा धूर आणि वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. शेतीतील कीटकनाशके, रासायनिक खत, पिकांचे अवशेष जाळणे, आधुनिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकामुळे हवेत प्रदूषण होतो. घरगुती इंधनांचा वापर. स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाणारे इंधन तेल, कोळसा यामुळे घरातही हवा, वायू व प्रदूषण होते. त्याच्यात बघा, वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येमुळे होणाऱ्या शहरीकरण, जंगलतोड, नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापरही होतो, त्यामुळे प्रदूषण होत असते. बांधकाम व धूळकण. बांधकाम करत असताना धुळीचे कण हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते. कचरा व्यवस्थापन. कचरा जाळण्याने कचऱ्याची विल्हेवाट लावताना होणाऱ्या प्रक्रियेतून हवेचे प्रदूषण होत असते. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम होत असतात. आरोग्यावर होणारे परिणाम बघा, श्वसनाचे आजार होतात. दमा, क्रॉनिक बायक्रायटिस, न्यूमोनिया आणि क्रॉनिक यासारख्या श्वसन संस्थेच्या आजारामध्ये त्याची वाढ होत असते. हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. दमा, ॲलर्जी, फुफ्फुसाचा रोग पण होतो. दीर्घकाळ वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतच असतो. नैसर्गिक परिणाम बघा, हरितगृह. काही वायू प्रदूषणामुळे हरितगृह वायू तयार होतात, जे हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात आणि संपूर्ण ग्रहावर त्याचा परिणाम होतो. 2 नंबर बघा,
ओझोन पातळीत त्याची पोकळ निर्माण होते. 3 नंबर आम्लवृष्टी किंवा आम्लपर्जन्य ॲसिड रेन, मृदाक्षय, हवेतील प्रदूषके वातावरणात मिसळल्यास आम्लपर्जन्याचे कारण बनतात. ते जमीन आणि जलस्रोतासाठी अत्यंत हानिकारक असते. त्याच्यातला 4 नंबर बघा, शेती उत्पादनात घट होते. हवेतील प्रदूषक वनस्पतीच्या पानावर विषारी परिणाम करतात, ज्यामुळे त्यांची वाढ ही खुंटत असते. त्याच्यानंतरचा पुढचं बघा, हवेचे संवर्धन व त्याचे उपाय. हवा प्रदूषणाचे संवर्धन किंवा नियंत्रण कसे करायचे बघा. 1. औद्योगिक उत्सर्जन नियंत्रित करा. कारखान्यामधून होणारे धूर उत्सर्जन कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. 2 नंबर जीवाश्म इंधनाचा वापर कमी करा. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर वाढवावा. 3 नंबर जागरूकता निर्माण करा. हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि ते रोखण्यासाठीच्या उपायाबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. हवा प्रदूषणाचे उपाय. वाहनाचा वापर कमी करा. वैयक्तिक वाहने वापरण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा चालण्याचा वापर करावा. जंगल संवर्धन. जंगलतोड केली नसली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत करत असतात. प्लास्टिक व कचरा जाळण्यावर बंदी करावी. कचराकुंडीत कचरा टाकावा आणि जाळून त्याची विल्हेवाट लावावी. फटाक्याचा पण वापर टाळावा. फटाक्याच्या वापरामुळे हवा प्रदूषण होते. उद्योगामध्ये फिल्टर, कारखान्याच्या धुरांड्यामधून होणारे फिल्टर पण केलं पाहिजे. आणि काय तर जनजागृती. सामाजिक संस्थांमार्फत लोकांना हवा प्रदूषणाचे तोटे समजावून सांगून आणि प्रदूषण रोखण्यास मदत केली पाहिजे. आता याच्यावर बघा, हवा या घटकावर टीईटीत विचारलेला प्रश्न. नायट्रोजन हवेत किती टक्के असलेला वायू आहे? त्याच्यातला पर्याय 1 अ बघा 21%, ब 78%, क 20%, ड 0.3%. तर याचं उत्तर काय आहे तर नायट्रोजन हा 78% आहे. तर ह्याच्यातला बघा 5 नंबरचा घटक आहे पर्यावरण अभ्यासातला पाणी. भारतात पाणी जीवन जगण्यासाठी, टिकवण्यासाठी, आरोग्य, शेती, उद्योग, ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक हा आहे. पाण्याअभावी मानवी आरोग्य धोक्यात येते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता आहे. आता पाण्याचे महत्त्व. पाणी म्हणजे काय तर जीवनाचे अमृत. भारतात पाण्याचे महत्त्व अनमोल आहे. पाणी हे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी जीवनदायी आहे. मानवापासून ते प्राणी आणि वनस्पतीपर्यंत सर्वजण जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून आहेत. पिण्यास, अन्न शिजवण्यासाठी, धुण्यास, स्वच्छतेसाठी आवश्यक मानवी आणि सजीव सृष्टीला चालण्यासाठी पिण्याचे पाणी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात पाणी पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी पाणी वापरले जाते. शेतीसाठी पण पाणी हा सर्वात महत्त्वाचा काय तर घटक आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर टिकलेली आहे किंवा भारताची अर्थव्यवस्था ही शेतीचा कणा म्हणून मांडली जाते. 4 नंबर उद्योग आणि वीज निर्मिती. अनेक औद्योगिक प्रक्रिया आणि वीज निर्मितीमध्ये पाण्याचा वापर केला जातो. जलविद्युत प्रकल्प पण पाण्याच्या सहाय्याने चालवले जाते. ऊर्जा निर्मिती ही पाण्यामुळेच होते. जलचक्रामुळे सायकल वॉटर पृथ्वीवरील जीवन टिकू शकते. पाण्याशिवाय वनस्पती, प्राणी व मानव जिवंत राहू शकत नाही. पाणी केवळ मानवासाठीच नव्हे तर सर्व वनस्पती, जलचर प्राणी आणि इतर प्राण्यांसाठी काय तर आवश्यक आहे. म्हणून पाण्याला विशेष महत्त्व आहे. पाण्याचे स्रोत बघा. पाण्याचे स्रोत मध्ये मुख्य स्रोत किती आहेत तर 2 आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित. पृष्ठभागावरील पाणी, नद्या, तलाव आणि भूजल हे पाण्याचे प्राथमिक स्रोत आहेत, तर ज्याने पावसाचे पाणी देखील समाविष्ट आहेत. पाणी भूजल, नद्या आणि तलावाद्वारे चक्राद्वारे फिरत असते. पाण्याचे नैसर्गिक स्रोत. नद्या आणि ओढे. नदीतील पाणी हे नैसर्गिक स्रोत आहे, जे अनेकदा डोंगराळ प्रदेशातून उगम पावते. तलाव आणि जलाशय बघा.
तलाव, जलाशय हे पण पाणी साठवण्याचे एक नैसर्गिक साठे आहेत जे सखल भागात तयार होतात. भूगर्भातील पाणी, जमिनीखाली साठलेले पाणी जे विहिरी किंवा बोरद्वारे काढले जाते. पाऊस, पृथ्वीवरील पाण्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे काय तर पाऊस आहे, जो भूजल आणि पृष्ठभागावरील पाणी पुन्हा भरण्यास मदत करतो. बर्फ, हिमनद्या वितळल्याने नद्या तयार होतात आणि तेही पाण्याचे एक महत्त्व आहे. पाण्याचे मानव निर्मित बघा स्रोत, धरणे आणि कालवे. मानवाने नदीचे पाणी अडवून तयार केलेले जलाशय आणि शेतीसाठी पाणी पुरवण्यासाठी कालवे बांधले जातात. विहिरी आणि ट्यूबवेल, भूगर्भातील पाणी काढण्यासाठी या संरचना वापरल्या जातात. टाक्या आणि जलाशय, पाणी साठवण्यासाठी मानवाने तयार केलेले छोटे मोठे कृत्रिम जलाशय आहेत. भारतातील प्रमुख नद्या, गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, ब्रह्मपुत्रा या काय तर भारतामधील आपल्या प्रमुख नद्या आहेत. त्याच्यानंतरचं बघा भारतातील पाण्याची वैशिष्ट्ये म्हणजे पाणी या घटकातील वैशिष्ट्ये. भारतातील पाण्याच्या वैशिष्ट्यामध्ये प्रामुख्याने भूजल स्रोताची मुबलक उपलब्धता, पावसावर आधारित सिंचन, भारतीय अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची उपलब्धता आणि व्यवस्थापनातील आव्हाने भारताच्या जलसंवर्धनासाठी मोठे आव्हान आहे. भारताचे बघा वैशिष्ट्ये पाण्याची. 1. भारत पावसावर अवलंबून असलेला असा एक देश आहे. 2 नंबर, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1100 मिलीमीटर असे आहे. 3 नंबर, चेरापुंजी मेघालय येथे सर्वाधिक पाऊस पडतो. 4 नंबर, राजस्थानचे व गुजरातचा काही भाग कोरडा भाग म्हणून ओळखला जातो. हिमालयातून उगम पावलेल्या नद्या या कायमस्वरूपी वाहतात. दक्षिण भारतात मोसमी नद्यांचे काय तर स्रोत आहेत. ही काय तर भारतातील पाण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या पुढचं बघा पाण्याच्या प्रदूषणाची कारणे. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या शरीरात असे एक पदार्थ आहे. पिण्याच्या पाण्यातील जीवाणूमुळे रोग आजार हे होतात. औद्योगिक व रासायनिक सांडपाण्यामुळे काय होतात तर आजार हे होत असतात. त्यामुळे प्रदूषण होते. घरगुती कचरा आणि रसायने टाकल्यामुळे पण प्रदूषण हे होत असते. शेतीतील रसायने मध्ये काय तर शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे सुद्धा पाणी हे प्रदूषित होत असते. त्याच्यानंतर तेलगळती, तेलवाहू जहाजे किंवा औद्योगिक ठिकाणावर तेलगळती झाल्यास ते पाण्यात मिसळून जलप्रदूषण होत असते. पाण्याच्या प्रदूषणाचे बघा परिणाम. आता जलप्रदूषणामुळे काय मानवी आरोग्यावर पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. पिण्याच्या पाण्यातील जीवाणूमुळे आजार हे होत असतात. कोणते आजार होतात तर आमांश, कॉलरा आणि टायफॉइड हे आजार असे होतात. जलचर प्राण्यांचे मृत्यू, प्रदूषित पाण्यामुळे मासे मरतात किंवा ते वापरासाठी असुरक्षित असतात. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी ही घटते. घातक घटक पाण्यात मिसळल्याने जलाशयात काय होतं, जलाशय प्रदूषित होतो. नंतरचं काय आहे तर पाणी संवर्धनाचे उपाय. पाण्याची बचत ही केली पाहिजे. म्हणजे काय तर पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याची बचत करा, गरज नसताना पाणी वाया घालवू नका. सांडपाणी शुद्धीकरण 2 नंबरचा, घरगुती सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच किंवा सेप्टिक टँकमधूनच काढावे. पावसाचे पाणी पण साठवणे व्यवस्थितरित्या. ठिबक सिंचन, तुषार सिंचन पण केली पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे आणि जनजागृती पण केली पाहिजे. पाण्याचा सुयोग्य वापर केला पाहिजे. जनजागृती म्हणजे काय तर झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा तयार करून मानवाच्या मनात रुजवली पाहिजे. त्याच्यानंतर बघा पाणी या घटकावर काय केलाय प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यातला पर्याय क्रमांक 1 बघा, अ 60%, ब 71%, क 77% आणि ड 80%. तर याचं उत्तर काय आहे तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पर्यावरण अभ्यासामधील 6वा घटक माती. माती हा आहे. तर मातीचा अर्थ पृथ्वीचा पृष्ठभाग असा आहे. सेंद्रिय पदार्थ
पाणी, हवा, पाणी आणि जीवाश्मूचे मिश्रण आहे जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळते. आता मातीचे महत्त्व बघा. मातीशिवाय शेती शक्य नाही. माती असेल तरच शेतीचे उत्पादन होते. अन्नधान्य, यामध्ये धान्य उत्पादन, भाजीपाला, कडधान्य ही मातीतच मिळतात. निरोगी माती पौष्टिक पिकांचे उत्पादन करते जी मानवी आणि प्राणी जीवनासाठी आवश्यक आहेत. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये माती देते. वनस्पतीची वाढ ही मातीतच होते. वनस्पतीला लागणारे पोषक घटक हे मातीतूनच मिळत असतात. 4 नंबर बघा. प्राणी व मानव अप्रत्यक्षपणे मातीतून पोषण मिळवतात. माती हा घटक शेतीचा मुख्य आधार आहे जी पिकांना वाढवण्यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे देत असतात. 5 नंबर. बांधकामासाठी मातीचा उपयोग होतो. घराचे, इमारतीचे बांधकाम करायला विटा तयार केल्या जातात. त्याचा वापर केला जातो. 6 नंबर. जलसाठा, भूजलसाठा. माती पाणी शोषून घेते आणि फिल्टर करते ज्यामुळे पाण्याची शुद्धता राखली जाते आणि पूर नियंत्रण करण्यास त्याची काय होते, मदत होते. मातीचे घटक बघा. मृदा म्हणजे माती. मातीस पृथ्वीची काय म्हणले, त्वचा म्हटलेलं आहे. खनिजे पदार्थ, मिनरल्स, हे मूळ खडकाच्या जिजेतून तयार झालेले असतात आणि मातीचा सर्वात मोठा भाग काय करत असतात, बनवतात. सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर, यात मृत वनस्पती, प्राण्यांचे अवशेष असतात जे कुजल्याने मातीला सुपीकता देतात. पाणी, वॉटर, मातीतील कणामधील पोकळीत पाणी साठलेले असते जे वनस्पतीसाठी आवश्यक पोषक तत्वे आणि ओलावा पुरवते. हवा, एअर, मातीतील कणामधील पोकळीत हवा देखील असते. सूक्ष्मजीव, जी मुळांना श्वसनासाठी असते, प्राण्यांना ती उपयोगी ठरते. हे घटक एकत्र मिळून माती तयार करतात जी वनस्पतीच्या वाढीसाठी पृथ्वीवरील जीवनासाठी एक आवश्यक अशी आहे. त्याच्या पुढचं बघा. भारतातील मातीचे प्रकार, त्यातील पिके आणि उत्पादक राज्ये. भारतातील शेती, वनीकरण, परिसंस्था, सेवा टिकवून ठेवण्यात ही माती महत्त्वाची आहे. आता काळी माती, ब्लॅक सॉइल, या मातीत लोह, चुना, कॅल्शियम, पोटॅश, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. येथील पिके बघा. कापूस, बाजरी, ज्वारी, गहू आणि कडधान्ये हे असतात. ही माती फक्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश म्हणजे दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर आढळते. 2 नंबर बघा. लाल माती, रेड सॉइल, ही माती कमी सुपीक असून तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. या मातीमध्ये तंबाखू, शेंगदाणे, काही प्रमाणात डाळी, ही कडधान्ये यासारखी पिके घेऊ शकतो. ही माती तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये आढळते. 3 नंबर बघा. गाळाची माती, जलोढ माती म्हणून याला ओळखलं जातं. ही माती सर्वात जास्त सुपीक आणि व्यापक आहे. नदीच्या पुरामुळे किंवा प्रवाहामुळे गाळ, वाळू, चिकणमाती, सेंद्रिय पदार्थ आणि चुना यांचा समावेश असतो. पिके कोणती घेतात तर गहू, तांदूळ, ऊस, मका यासारखी पिके मातीत घेतली जातात. या मातीत ही माती उत्तर भारत, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यमुना मैदानावर आढळते. लॅटराइट माती बघा. ही माती उच्च तापमान आणि जास्त पावसामुळे तयार होते. आता पिकं बघा. ही माती चहा, कॉफी, रबर आणि मसाल्याच्या पिकासाठी योग्य आहे. तर केरळ आणि कर्नाटकमध्ये ही माती आढळते. तर वाळवंटी माती बघा. या मातीत रेती, वाळूचे प्रमाण जास्त असते. या मातीत बाजरी आणि ज्वारीचे उत्पादन घेता येते. ही माती पश्चिम आणि वायव्य भारतात आढळते म्हणजेच राजस्थान व गुजरात. तर मातीची धूप बघा. पुढचा घटक. मातीची धूप होण्याची कारणे. मातीची धूप 2 कारणामुळे होते, नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे. नैसर्गिक कारण कोणतं तर पाऊस आणि वारा, आणि मानवनिर्मितमध्ये जंगलतोड आणि अतिशेती केल्यामुळे मातीची धूपही होत असते. मातीच्या धुपेचे बघा परिणाम. मानवी आरोग्यावर परिणाम होतो आणि पर्यावरणावर परिणाम होत असतो. मानवी आरोग्यावर असुरक्षित अन्न, प्रदूषित अन्न, मातीत उगवलेली पिके विषारी पदार्थांना दूषित होतात ज्यामुळे ते खाल्ल्यास आरोग्य समस्या निर्माण होतात आणि गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. मातीची धूप व नियंत्रण उपाय करण्यासाठी वनस्पतीची वृक्ष लागवड केली पाहिजे, पिकांची फेरपालट केली पाहिजे, बांध घातले पाहिजेत
सेंद्रिय शेतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे काय तर मातीमध्ये सेंद्रिय खते आणि कंपोस्ट खत वापरल्याने मातीची रचना ही केली पाहिजे. आणि पिकांची फेरपालट करत असताना, पिके घेत असताना पिकामध्ये बदल केला पाहिजे. पिकांचे योग्य नियोजन केले पाहिजे. आणि पिकांचे योग्य नियोजन केले तर काय होतं तर मातीची धूप होत नाही. आणि बांध घालणे तर उताराच्या जमिनीवर किंवा नाल्याजवळ दगडी किंवा मातीचे बांध घातल्याने मातीचा साठा काय होतो आणि नवीन सुपीक जमीन तयार व्हायला मदत होते. त्यानंतर बघा, माती या घटकावर काय केलंय, टीईटीत प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न बघा, एक, मातीचे घटक कोणते? त्याच्यातला पर्याय क्रमांक अ बघा, खनिजे, ब, सेंद्रिय पदार्थ, क, हवा व पाणी, ड, वरील सर्व. तर मातीचे हे खनिजे, सेंद्रिय पदार्थ, हवा व पाणी हे सर्वच घटक असल्यामुळे पर्याय क्रमांक ड हे उत्तर बरोबर आहे. थँक्यू.